की तुमच्या डोक्यावर मोठ्या मोठ्या हस्तींचे हात आहे. नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. आज दुपारपासून आपण सगळ्यांनीच बातम्या पाहिल्या. जुन्नर आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना 2 लाख रुपये लाच घेताना रंगे हात पकडलं. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलाय. कनिका मॅडम आहेत आपल्या सोबत. त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, नमस्कार. आपली ओळख सांगा ना. मी कनिका कपिल खैरे, पूनम हॉटेल नारायणगाव आपलं आहे. मी ह्या केसच्या संदर्भात 2 वर्षापासून इकडे जा म्हणजे प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिस, खेडला दावा दाखल कर. विषय आता असा येतोय की माझी जमीन निघत असताना पण हे लोक काय करतात, पैसे देतात, पैशाच्या जोरावर सगळे ऑर्डर पास करून घेतात. आज देखील माझा निकाल होता, त्यांना कंप्लिशन पाहिजे का त्यांच्या गाळे आणि फ्लॅट विक्री खरेदी होण्यासाठी, खरेदी खत होण्यासाठी. आज काही लोकांनी तिथे गाळे घेतलेत पण भाड्याने घेतलेत, काही जणांनी विकत पण घेतलेले आहेत, पण ते जेव्हा माझी केस स्टँड व्हायच्या आधी विकत घेतलेले आहेत. आणि ज्यांनी घेतलं असेल तर त्यांचं नुकसान होईलच पुढे जाऊन. जो कोणी अजून खरेदी करेल, काही करेल, म्हणजे अजून त्यांना खरेदी करायचं असेल, जर जी जागा अतिक्रमण मध्ये आहे, जर माझ्या जागेत बांधकाम केलेलं आहे तर मी शांत बसणार नाही. आज माझं प्रांत ऑफिसला आमची एक 15-20 दिवसापूर्वीच काहीतरी हेअरिंग झाली असेल, तारीख नाही मला माहिती. तर त्या हेअरिंगला आमचा निकाल होणार होता की म्हणजे आम्हाला ऍक्च्युली आम्ही कलेक्टर साहेबांकडे प्रांत ऑफिसला आम्ही स्टे टाकलं होतं. यांनी तिथे पण काय केलं माहित नाही, पण तो स्टे उचलला गेला. त्याच्यानंतर आम्ही काही शांत बसलो नाही, आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो. बावनकुळे साहेबांना दाखवले पेपर्स, कलेक्टर साहेबांना दाखवले. कलेक्टर साहेबांनी संयुक्त मोजणीचे आदेश दिले. आदेश मोजणीचे दिल्यावरती कलेक्टर साहेबांच्या मोजणीच्या आदेशावरती सरकारी मोजणी झाली. सरकारी मोजणी आतापर्यंत 4 झाल्या. 4ही सरकारी मोजणीत आमची जमीन निघाली. 1 नाही, 2 नाही, 4 म्हणजे जी आमची जमीन आहे त्याच्यावर अतिक्रमण केले. ती जर तुमचा 7/12 149चा आहे तर तुमच्या जागे म्हणजे तुमच्या नकाशात 158 जागा का दाखवते? म्हणजे तुमच्याकडे जागा आहे हे तर सिद्ध झालं. त्याचबरोबर ह्यांनी 2002चा नकाशा लावलाय. म्हणजे तो नकाशा जर कुठलीही बिल्डिंग बांधायची असेल तर 1, 2, 3 वर्षाचा किंवा 6 महिन्याचा हा नकाशा पाहिजे. ह्यांनी 2002चा नकाशा लावून चुकी केली. सँक्शन घेतला तर घेतला त्याच्यावर नकाशावरतीच नमूद आहे 2002च्या की ह्यांच्याकडे 7/12 पेक्षा 158 जागा अशी क्लिअर दिसत आहे. त्याचबरोबर आता जी कलेक्टर साहेबांनी आपल्याला जी मोजणीचे आदेश दिले होते सरकारी मोजणीचे, ही कधी झालेली आहे? 3/7/25ला. ठीक आहे, 3/7/25ला जर ह्यांचा 7/12 149चा आहे, 320/3 ह्यांचा गट नंबर आहे, तर ह्यांची जागा किती भरली बघा, 158 आणि 2 गुंठे विहिरीचे. ऑनलाईन 7/12 दिसत नाही. जे 7/12चे क्षेत्र आहे ते तुमचं इथे नमूद झालेलं आहे. त्याचबरोबर 320/5 ह्यांचा 7/12 63 आहे. ह्यांची जागा किती भेटली? 68. आणि हेच 2002च्या नकाशाला 86 दाखवते. म्हणजे माझी 30 गुंठे क्षेत्र पूर्णपणे कमी आहे. त्याचबरोबर आम्ही हे कलेक्टर ऑफिसमध्ये हा नकाशा सबमिट केला. कलेक्टर साहेबांनी आदेश दिले प्रांत ऑफिसला की ही हेअरिंग चालून घ्या. हेअरिंग झाल्या आमच्या, आता त्याचा निकाल येणार होता. त्याचबरोबर आज होणार होता निकाल आजच झालेला आहे असं मला कळालंय. ज्यावेळेस तुम्ही निकाल करून घेता, निकाल तुमच्या बाजूनी केला, तुम्ही त्यांना 2 लाख रुपये दिले रिश्वत, आणि 2 लाख रुपये दिल्यावरती तुम्ही नंतर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जर तुम्ही बरोबर होते तर तुम्ही 2 लाख का देत होते? तुम्ही जर बरोबर नसते आहेत तर पैशांची गरजच नाही ना. आता मला इथे तुम्हाला थांबवायचंय. तुमच्या विरोधात निकाल लागलाय, बरोबर? तुमच्या विरोधात निकाल लागलाय. प्रांतांनी 2 लाख रुपये घेतलेत, तशी 5 लाखाची मागणी केली आणि 2 लाख रुपये घेतले. परंतु तरी तुम्ही प्रांतांच्या बाजूने का बोलतायत? असं तुम्हाला का वाटतंय की प्रांतांची बाजू योग्य आहे आणि ज्या बिल्डरने त्यांना 2 लाख रुपये लाच दिलीये ते चुकीचे, हे असं का वाटतंय? जरी तुमच्या विरोधात निकाल लागलाय, त्यांची चूक आहे तुम्ही म्हणतायत, बिल्डर आहेत. मला प्रांतांची मी बाजू नाही घेत. ऍक्च्युली मला हे म्हणायचं आहे की प्रांत साहेब खूप दिवस झाले ह्या केसवरती, म्हणजे 2 वर्ष झाले असतील की 1.5 वर्ष ह्या केस चालू आहे.
प्राण साहेबांच्या मागे लागलेले होते ऍक्च्युली, की निकाल द्या, निकाल द्या, आमचे एवढे पैसे लागलेले आहेत, आम्ही त्या बिल्डिंगवर लोन घेतलेले आहे, निकाल द्या. साहेब काय निकाल ते करत नव्हते. हेअरिंग ऍक्च्युलीच 1 महिन्यापूर्वी संपली. हेअरिंगला खूप लेट झालं सगळ्या गोष्टीला, नकाशा येणं, हे सगळं कप्रत देणं. त्याच्यामुळे साहेबांना ज्यावेळेस साहेब निकाल देणार हे त्यांना माहिती होतं की आता हे आपल्या अगेन्स्ट निकाल जाणार आहे. ठीक आहे, जर अस्तित्वात तुमच्या 7/12पेक्षा जास्तीचं क्षेत्र जर नकाशात दिसत असेल, 3/7/2025 ला जी मोजणी झाली आहे त्याच्यात जर दिसतंय, आम्ही नमूद पण करून घेतलं नकाशावरती की ह्यांची जागा किती भरलेली आहे. आणि त्या जेव्हा आपल्याला निकाल देणार आहे, परत तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कम्प्लिशन भेटत नाहीये, त्याचबरोबर तुम्हाला जी मागे जागा आहे त्याला कुठल्याच गोष्टीची परमिशन भेटत नाही, कारण का त्या बिल्डिंग समोर एक बंगला आहे. तो बंगला जोपर्यंत हे मागचा बांधत नाही तोपर्यंत तो बंगला तोडू शकत नाही. म्हणून हा मागच्या बंगल्याला त्यांनी स्टे दिला, कुठल्याही परमिशन सगळे थांबवलं साहेबांनी. साहेब म्हटले मी नवीन परमिशन कुठलं देणार नाही, ज्या दिलेली परमिशन आहे त्यांचं बांधकाम चालू आहे, आता मीच ते साईन केलेले आहे. त्यांना पण माहितीये की चुकीचं हे झालेलं आहे, कारण का अस्तित्वात 7/12पेक्षा जागा जास्तीची आहे आणि त्याच्यावर तुम्ही बिल्डिंगचं बांधकाम केलं. जेव्हा केस स्टँड झाली तेव्हा फर्स्ट फ्लोअर झाला असेल आणि तुम्ही फास्ट मध्ये एवढं फास्ट काम, डे नाईट काम करून तुम्ही पूर्ण फ्लोअर चढवले. तुम्ही किती फ्लोअर चढवा, पण तुमची विक्री किती होते हे महत्वाचं आहे. तुम्ही गाळे भाड्याने द्या, पण तुमचे गाळे किती विकले जाणार आहे. घेणारा पण माणूस विचार करेल ना की इथे लिटिगेशन आहे, विचार करणार ना, मी 50 लाख रुपये लावते एका गाळ्याला तर माझे गाळे किती विकायला पाहिजेत. कुठलाही माणूस ज्याचे त्याचे पैसे असतील ते मेहनतीचे असतील तो विचार करूनच तिथे टाकणार. हे आता किती जागे पैसे देतात, किती अधिकारी लोकांना पैसे देतात, कुठे कुठे कोर्टाला जाऊन ह्याला पैसे दे त्याला पैसे दे, म्हणजे त्यांच्या बाजूने त्यांनी ते निकाल करून घेतले. आणि त्याचबरोबर असे बोर्ड लावणार म्हणजे त्यांचं मार्केटिंग होणार आणि चला आपली विक्री होणार. तर तसं होणार नाही, कारण का पब्लिक काय वेडी नाहीये, त्यांनाही कळतंय. तुम्ही रजिस्टर ऑफिस आणलं म्हणून तुमचे गाळे विकले जाणार. मग आतापर्यंत तुमचे गाळे किती विकले गेले आणि किती भाड्याने गेले. शक्यतो तुम्ही ऐकले भाड्यानेच जास्त गेलेले आहे, विक्री होत नाहीये. आणि तुम्हाला आज खरेदी खत लोक मागतायत करून, तर त्याच्यासाठी कम्प्लिशन पाहिजे आणि तो कम्प्लिशन भेटत नव्हतं. म्हणून प्राण साहेबांना वारंवार दबाव येत होता, हे मलाही माहिती आहे. आणि जे बिल्डर आहे ते खूप दिवस झाले प्रांतांच्या ऑफिसला जात होते, असं नाही की हे आज गेलेत आणि झालेलं आहे. हे वारंवार आमची हिअरिंग झाली, आम्ही आमच्या घरी निघून यायचो, आमचा विषय क्लोज व्हायचा. आम्ही कशाला परत जातो, आम्ही निकालाच्या वेळेस जाऊ. पण जर तुम्ही निकाल देताना तुम्ही 2 लाख रुपये देता आणि माझ्या बाजूने निकाल लावा, मग तुम्ही तिथं किती निकाल लावून घ्या. माझा 7/12 तर नाही बदलू शकत, तुम्ही माझा फेरफार नाही बदलू शकत, तुम्ही माझा मोजणी नकाशा तर नाही बदलू शकत. तुम्ही निकाल लावा, मी पुढे जाईल, त्याच्या पुढे जाईल, मी शांत तर बसणार नाही. तुमच्या आज जर तुम्ही त्या बिल्डिंगला 20-22 कोटी लावलेले आहेत, तर तुम्ही त्या 20-22 कोटीसाठी तुम्ही 2 लाख, प्रांतांसाठी तुम्ही 2 लाख नथिंग होते, तुम्ही म्हणून 2 लाख रुपये दिले. जर तुम्हाला प्रांत खूप मागणी करत होते पैशांचे, खूप त्रास देत होते, मग तुम्ही 2 लाख रुपये का द्यायला गेले. तुम्हाला त्यांना अडकवायचं होतं म्हणून तुम्ही त्यांना 2 लाख रुपये द्यायला गेले. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक ह्या प्रकरणात अडकवलं गेलं असं तुमचा आरोप आहे थेट. म्हणजे प्राण साहेबांनी जेव्हा हा नकाशा बघितला त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही ह्याच्या पुढे कुठल्याही कम्प्लिशन देणार नाही, कुठलंही परमिशन देणार नाही. ज्या मागे त्यांचं अजून बंगल्याचं काम, अजून त्यांची 50-60 गुंठे बाकी आहे, पेंडिंग आहे, कारण का तिथं जमीन हयातमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे ते बोलले आम्ही कुठलेही सँक्शन देणार नाही. स्वतः साहेब आम्हाला बोलले होते. त्याच्यामुळे साहेबांना खूप प्रेशर केलं झालंय, कारण का ते अधिकारी आहेत. ठीक आहे, त्यांनी पैसे देणारा पण चुकीचा आहे आणि घेणारा पण चुकीचा आहे, बरोबर. समोरच्याने दिले, ह्यांनी घेतले, बरोबर, कारण का ह्यांना ह्यांच्या बाजूने ऑर्डर पास करून घ्यायची होती. साहेबांचा स्वभाव काय आहे, आता आपण उठतो बसतो, आपल्याला थोडं माणसं कळतात, असं नाहीये की कळत नाही. या समोरच्या व्यक्तीला आज त्याच्या बाजूने ऑर्डर करून घेतली आणि परत तुम्ही त्या माणसाला म्हणता की फार तुम्ही पेढे वाटता त्या ऑफिसमध्ये तुमच्या बाजूने ऑर्डर पास होण्यासाठी. आणि मग भले मोठे नारायणगाव चौकामध्ये बॅनर लावायचं की कनिका खैरे आणि कपिल खैरे ही आमची बदनामी करतात. आणि बदनामी करायची गरजच नाहीये, इथे पेपर बोलणार आहेत. पेपर बोलले की सगळं दिसतंय. माझं जर पेपर बघितला, हा नकाशा आहे, हा फेरफार आहे, हा फेरफारला पण बघा काय नोंद आहे. 138चा माझा 7/12 आहे, आता 132 वर आहे. 31 गुंठे माझा पोट खराब आहे, माझ्या सासऱ्यांच्या नावावरती हा फेरफार आहे आणि हा जुना फेरफार आहे. फेरफार नुसार माझी
फेरफारनुसार माझ्या नावावरती हा 7/12 आहे. आता त्याचबरोबर तुम्ही बघाल सुरेश लक्ष्मण खैरे हे आमचे काका म्हणजे माझे सासरे, ठीक आहे, चुलत सासरे, हे माझ्या घरी स्वतः आले होते की ते मला बोलले कोर्टात जाऊ नको, मी जे काय असेल ते देईल. ते समजूतदार माणूस होता. पण हे कसं असतं माहितीये का, काही लोकांच्या भैकवत येणार आणि ऐकणार आणि स्वतःच नुकसान करून घेणार. माझं काय नुकसान होणार होतं? कन्स्ट्रक्शनचं नाव तुमचं खराब झालं, विक्री तुमची होणार आहे का कन्स्ट्रक्शनची? नाही होणार. एकदा कुठल्याही कन्स्ट्रक्शनला ठप्पा लागला तर कोणीही विक्री घ्यायला येत नाही तिथं, की तुमचा गाळा 50 ने द्या, नाही तर तुम्ही रजिस्टर ऑफिस आणा तिथे, नाही तर काही आणा. ते विकलं जाणार नाही. कारण का, जिथे लिटिगेशन आहे ते असणारच आहे. तुम्ही इकडे खाली पैसे द्याल, त्याच्यावरती पैसे द्याल, किती जागी पैसे द्याल, किती जागी पैसे देऊन म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय हे बिल्डर जिथे जातील, जिथे तुमची केस रजिस्टर होईल तिथे तिथे जाऊन हे बिल्डर पैसे देणार. अच्छा, सिंपल आहे. बघा ना तुम्ही मॅडम, किती आहे सुरेश लक्ष्मण खैरे यांचं 7/12 किती आहे? 149. किती आहे? 7/12 क्षेत्र 149. किती भरलं? 156 आणि हे 2 158 झाले. हा तर सरकारी नकाशा आहे, कप्रत आहे. आता तुम्ही ह्याला पण चॅलेंज करणार का? हे पण आम्ही खोटं बनवून घेतलं का? जर तुम्ही खरे आहेत तर मग तुम्ही तुमचं दाखवा ना. तुमचं त्यांचा पण सँक्शन नकाशा आहे 149चा. 149चा सँक्शन नकाशा आहे, तर तुमच्याकडे जागा कशी जास्त आली? पण आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणतात की वारंवार प्रांत अधिकाऱ्यांवरती दबाव आणला जात होता. नक्की हा दबाव कोण आणत होतं? ह्याच्यात बऱ्याच पॉलिटिशियन लोकांचे हात आहेत, मोठे मोठे हस्ती आहेत. त्याच्यात 11 बिल्डर म्हणजे 11 जण पार्टनर आहेत. एकटे सचिन शेलोत नाहीयेत, त्यात 11 जण आहेत. आणि सचिन शेलोतनी हे सगळ्या लोकांना गोळा केले आणि बरेच लोक डॉक्टर आहे किंवा आता मी त्यांना काही पर्सनली ओळखत नाही, मी नाही सचिन शेलोतला पण ओळखत होती. हे ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आमची जमीन निघतीये तर त्यांनी हे विषय बसून मिटवायला पाहिजे होते. त्यांनी काय केलं की चला आपल्या मागे मोठा हात आहे ना, आपण लढू म्हणून जिथे जावं तिथे पैसा देणार, ऑर्डर पास करून घेणार. ऑर्डर मोठा हात नक्की म्हणजे नक्की कोणाचा हात आहे त्यांच्या डोक्यावर, त्याच्यामुळे ते एवढी मोठी उडी घेत आहेत? ज्याच्यात ह्याचे कन्स्ट्रक्शन मध्ये ज्याचे पैसे लागलेले आहेत हे व्यक्ती बऱ्याच लोकांना माहिती आहेत. एकच व्यक्ती नाहीये, ह्याच्यामध्ये बरेच लोक आहेत की त्या कन्स्ट्रक्शन मध्ये पैसे लावलेत आणि आता कन्स्ट्रक्शन विकलं नाही जाते म्हणून भाड्याने देत आहेत. कन्स्ट्रक्शन विकण्यासाठी त्यांचे एवढे प्रयत्न चालू आहेत, पण लोकांना पब्लिकलाही कळतं की बाबा इथे लिटिगेशन आहे, आपण इथे उडी नाही मारायला पाहिजे. जर मी चुकीची असती तर तुम्ही मला ऑफर का देता पैशांचे की एवढे घ्या तेवढे घ्या आणि मिटवा? माझी जागा निघते म्हणून तुम्ही ऑफर देताय. म्हणजे तुमची जागा असताना देखील ते तुम्हाला पैसे द्यायला तयार होतात. हो, त्यांनी कोर्टात तसं लिहूनही दिलेलं आहे की जे का असेल त्यांच्या वरती आम्ही देऊ. मग तुम्हाला हे सगळे सँक्शन चुकीच्या पद्धतीनेच मिळवले ना तुम्ही. म्हणजे आज सुद्धा त्यांनी ह्या केसचा निकाल लावून घेतला, त्याच्यानंतर प्रांत कार्यालयात पेढे वाटले आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना रंगे हात पकडल्याचा प्रकार समोर आणला. बरोबर, हे असं झालेलं ऍक्च्युली तिकडे. मला हे माहित नव्हतं, मला संध्याकाळी कळालं. अच्छा, मग तुम्हाला हे कळाल्यानंतर तुमच्या काय रिॲक्शन्स होत्या? माझी रिॲक्शन ही होती की म्हणजे आम्ही एवढी मेहनत करतो की आमची जागा भेटावी म्हणून. त्यांचं म्हणणं काय, एकदा बिल्डिंग बांधली ना की ती पडणार नाही असं त्यांचं म्हणणं असं. पण ज्याची जागा आहे ना त्याच्या नावावर, तर तुमचं 149चं आहे ना, तुम्ही आमच्याकडे जागा भरून म्हणजे आमच्या जागेत सरकून तुम्ही ती जागा भरलेली आहे. अच्छा, तुम्ही लोकांना पब्लिकला किती दिशाभूल करा की नाही आपलं असं होईल, आपलं तसं होईल, मोठे मोठे बोलवच्चन, हे जेवढं लोकांना तुम्ही पब्लिकला करणार. पब्लिक काय वेडी नाहीये, पब्लिकला कळतं कुठे पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत आणि कुठे नाही करायला पाहिजेत. जिथे बिल्डरला असं वाटत असेल की आज आपण प्रांतांना 2 लाख रुपये दिले आणि कम्प्लिशन मिळवून घेतलं आणि निकालही आपल्या बाजूने लावून घेतलं, तर आज तुम्ही प्रांतांकडे कराल, उद्या मी परत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार, मी पुढे जाणार. किती दिवस चालू होता हा सगळा हे प्रकरण, ही केस? 2 वर्ष होत आले त्या केसला. 2 वर्ष केस चालू होती. 2 वर्ष यांची बाजू मांडत होते, तुम्ही तुमची बाजू मांडत होते. परंतु जेव्हा ह्या केसचा निकाल झाला आणि यांनी हा सगळा प्रकार उघड केला, परंतु हे केस चालू असताना तुमचं कधी डायरेक्टली बोलणं झालं नाही का प्रांताधिकाऱ्यांशी? किंवा तुमच्या बाजूने तुमचे वकील तर बोलतच असतील, परंतु तुमचा असं काही कधी संबंध आला नाही का?
मी तर हेरिंगला नाही जात, माझे मिस्टर जात होते कारण का त्यांच्या नावाने आहे. आणि हेरिंगला प्रत्येक वेळेस तेच गेले आहेत. मी एकदाच प्रांत साहेबांना भेटली आहे की साहेब हे पेपर आहेत, कलेक्टर साहेबांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आमची जमीन खरोखर आता दिसते निघत. त्यावेळेस तुम्हाला काही नव्हतं बोलायला, आता तर आहे तुमच्याकडे नकाशा आहे, सातबार आहे, आमचा फेरफार आहे. ते बोलत असतील पोट खराब आहे, तर पोट खराबही आमच्या फेरफार प्रमाणे आमच्या नावावरती आहे. आता तुम्हाला दाखवलं मी फेरफार पण, तो आमच्या नावावरती आहे. फेरफार तयार झाला म्हणून सातबारावर चढलं. जर फेरफारच तयार नसेल तर सातबारा कसा तयार होईल? ठीक आहे. वारंवार ते काय करायचे, प्रांत साहेबांना मोठ्या मोठ्या लोकांना फोन लावायला लावायचे, दबाव करायचे, चुकीची ऑर्डर करायला लावायचे, स्टे उचलायला लावायचे. असं अनेक वेळा झालं. याच्या आधी प्रांत साहेबांनी स्टे दिला होता. मी ज्यावेळेस जागोजागी बोर्ड लावले होते की ह्या जागेवरती स्टे आहे, परत ते प्रांत साहेबांना तो स्टे उचलायला लावला. साहेबांना सांगितलं की बिल्डिंग वरचा स्टे उचला आणि मागे स्टे द्या बंगल्यावरती त्यांच्या. तरी बंगल्यावर स्टे ठेवला आणि पुढचा स्टे उचलला. पण तरी पण आम्ही शांत बसलो नाही, आम्ही परत पुढे गेलो. मग प्रांत ऑफिस मधनं ते केल्यावरती आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो. कलेक्टर साहेबांना सगळा विषय मांडला. कलेक्टर साहेबांनी सिंपल आहे, समोरच्या पार्टीला नाही आम्हाला मोजणी करायला लावली. ते मोजणीचे पैसे त्यांना भरायला लावले, त्यांनी ते मोजणीचे पैसेही नाही भरले. मग जर तुम्ही खरे होते तर तुम्ही का नाही भरले? मग ते पैसे त्या तीन पार्ट्यांचे पैसे मीच भरले. 4 वेळा झालंय आतापर्यंत. मी त्यांचे पैसेही भरले आणि मग नकाशाही तयार करून घेतला, कलेक्टर ऑफिसलाही सबमिट केला आणि प्रांत ऑफिसलाही सबमिट केला आणि त्याचा निकाल येणारच होता. तर हा असा प्रकार झाला. जाता जाता काय मेसेज द्याल? जाता जाता हा मेसेज देईल की तुम्ही म्हणजे एखाद्याचे पेपर तर नाही बदलू शकत. ठीक आहे, तुम्ही जागोजागी पैसे वाटा अधिकार लोकांना. किती अधिकारी असतील, कुठं कोर्टाला तुम्ही कुठं कुठे मॅनेज करताय, कुठे पैसे देताय, सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती आहे. पण देऊन देऊन किती पैसे द्याल तुम्ही? त्याच्या वरती ना वरती कोण ना कोणतरी येणार. खालतून तुम्ही ऑर्डर पास करून घ्याल, पण वरती तर कोणी, त्याच्याने तुमचं कन्स्ट्रक्शन विकलं जाणार आहे का? तुम्हाला मागच्या जागेला परमिशन भेटणार आहे का? आता जे नवीन प्रांत येतील ते पहिले प्रांत बघतील ना की बाबा जागा हयातमध्ये जास्ती आहे, मग आता यांना आम्ही परमिशन कशी द्यायची, आता कुठल्या हिशोबाने कम्प्लिशन द्यायचं यांना? तुम्ही नगर रचनाला पैसे द्या, प्रांत ऑफिसला पैसे द्या, वरती अजून पैसे द्या, कुठं कुठं जिथे जाईल तिथे तुम्ही पैसे देत राहा. मी त्याच्या वरती जात राहील, जेणेकरून तुमचं कन्स्ट्रक्शन लवकर विकलं जाईल. त्यांना असं वाटतं की आपण ऑर्डर पास करून घ्यायचे, बोर्ड लावायचे, न्यूज आउट करायचे, लोकांना दाखवायचं बघा ही जमीन आमच्या. आज जर तुम्ही खरे होते तर तुम्ही प्रांतांना 2 लाख रुपये का दिले? फर्स्ट पॉइंट आहे. तुम्ही जर खरे असते तर तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. आम्ही शांत, आम्ही आमचा अर्ज दाखल करतो, आम्ही आमच्या घरी असतो. जेव्हा तारीख येतो तेव्हा आम्ही जातो, जेव्हा निकाल येतो तेव्हा हा तिकडे जातो, पैसे देतो, हे घ्या पैसे, आता आमच्या बाजूने निकाल द्या. हा प्रकार झाला आज. का प्रांत साहेबांना पोलिसांनी हे केलं? कारण का हे सगळी तू सेटिंग लावली होती. कशासाठी? काय भेटलं तुला याच्यातून? निकाल तर तुला तुझ्या बाजूने करून घ्यायचं होतं आणि त्यांना अडकवायचं पण होतं. आणि ह्याच्या आधी तुला जेवढ्या मदती केल्या, चुकीचे सँक्शन दिले, 2002च्या नकाशावर कोण सँक्शन देतं? अस्तित्वात तिथं दिसते जमीन जास्त आहे, त्याच्यात तू मदत घेतली त्यांची. तू म्हणतो की माझ्याकडून ते वारंवार प्रांत पैसे मागत होते, खूप पैसे मागत होते. बिल्डरसाठी 20-22 कोटीची बिल्डिंग आणि 5 लाख रुपये नथिंग आहे. 5 लाख रुपये इथून घेतील आणि तिथे देतील ते, बरोबर आहे की नाही? प्रांत जर वारंवार तुझ्याकडे पैसे मागत होते, मग तुम्ही ऑफिसला काय जात होते? प्रांत ऑफिसला जेव्हा आमच्या हेरिंग पण चालू नव्हत्या, कंटिन्यू तुम्ही प्रांत ऑफिसला जात होते. कशासाठी? म्हणजे तुम्हाला त्यांनाच अडकवायचं होतं आणि तुम्हाला त्यांना पैसे देऊन त्यांना रंगेहात कंटिन्यू 15-20 दिवस जा, 40-50 व्हिडिओ त्यांच्या घरी काढले असतील, पण तुम्हाला त्यांना एक अडकवायचंच होतं, म्हणून तुम्ही हे सगळं प्लॅन रचला होता त्यांच्याबद्दल. पण आता तुम्हाला काय वाटतंय, प्रांत बरोबर आहेत की बिल्डर बरोबर आहेत? प्रांत बघा, चोरी करणं आणि आता थोडक्यात कसं झालं, यांनी पैसे दिले आणि त्यांनी घेतले, ह्याच्यात दोघं पण आले. आता मी ह्याची बाजू नाही घेऊ शकत, त्याची बाजू नाही घेऊ शकत. मी फक्त आता माझ्या केसच्या साठी भांडू शकते. आता मी वरती जाणार, यांनी जरी आज निकाल काढला असेल पैसे देऊन त्यांच्या बाजूने, तरी मी त्याच्यावरती जाणार. मी अजून वारंवार 5 नाही 10 वर्ष आपली चालूच राहणार कोर्टात. मी शांत नाही बसणार. आपण कोर्टात गेल्यावरती ते वर्षांवर केस चालणार. तोपर्यंत तुझ्या कन्स्ट्रक्शन मधलं तुझं किती विक्री होणार आहे याचा अभ्यास तू कर. जर एखाद्याची जागा आहे ती एक तर तुम्ही त्याला काढून द्या. जे काय असेल, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या डोक्यावर मोठ्या मोठ्या हस्तींचे हात आहेत,
तर त्या हस्ती पण तुम्हाला तेवढ्या पुरतच साथ देतील की जर तुम्ही चुकीच्या असतील तर त्या जे पॉलिटिशियन लोक असतील तर ते तेवढ्या पुरतच तुम्हाला साथ देणार. ते पेपरच्या अगेन्स्ट जाऊन साथ नाही देणार ना. त्यांना वाटेल चल बाबा हा माझा माणूस आहे, याला आपण साथ देऊ. पण तुम्ही असं म्हणताय मोठ्या मोठ्या हस्ती आहेत, पण नक्की कोण आहेत ह्या? बघा, डायरेक्टली तुम्ही नाव घ्या. माझा आणि त्यांचे संबंध पण चांगले आहेत. मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत, जे आहे ते सांगते. पण मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही एकाच्या बाजूनी न्याय नका करू, दोन्ही बाजूनी न्याय करा. की बाबा त्याचे पेपर बघ, जर तो चुकीचा असेल तर त्याचे तिथेच कान पकड आणि त्याला बोल की तू चुकीचं आहे, मी चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देणार नाही. पण तुम्ही चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देता का? तर तुमचा प्रचार ते करतात, तुमचं इलेक्शनला तुमच्यासाठी पळतात, तुमच्यासाठी हे करणार ते करणार. मग जर आम्ही गोष्टी करत नसतील म्हणून तुम्ही आमच्या मागे लागणार. सांगायचं तर मी कुठल्याही पॉलिटिशियनचं नाव घेणार नाही किंवा कोण ह्याच्यात आहे कोण नाहीये. ज्याला आहे त्याला माहितीये कोण आहे आणि कोण. तुम्ही प्रांत ऑफिसला जाऊन पैसे देता म्हणजे तुम्ही सगळीकडे पैसे दिलेले आहेत. सगळीकडे पैसे देऊन तुम्ही तुमच्या बाजूने स्टे उचलताय. स्टे उचलला की म्हणजे आपण काम करू शकतो, असं होतंय विषय. त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की मी आता हे पुढे अपील करणारच आहे. काय जो निकाल झाला असेल पैसे देऊन यांनी यांच्या बाजूने निकाल करून घेतला असेल आणि कम्प्लिशन मिळवलं असेल तरी पण मी पुढे जाणार आहे. तर या होत्या कनिका खैरे. त्यांनी आज गंभीर आरोप केलेत बिल्डरवर. प्रांत अधिकारी आहेत, ह्यांनी जर पैसे घेतलेत तर तुम्ही पैसे का दिले असाही त्यांचा आरोप आहे. म्हणजे तुमची बाजू कुठेतरी चुकीची होती, त्यामुळे तुम्ही प्रांत अधिकाऱ्यांना पैसे देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी अजून एक आरोप केलाय, तो निकाल लावून घेतला, पेढे वाटले आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 लाख रुपये देऊन प्रांत अधिकाऱ्यांना जाणून बुजून अडकवलं गेलंय, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. भेटूयात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत पाहत राहा SB न्यूज.